प्रकरण 1 भारतीय समाजाचा परिचय. हडप्पा संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व रिकामी जागा ते रिकामी जागा असा मानला जातो. याचे योग्य उत्तर तुम्हाला जर येत असेल तर पटकन तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 2600 ते 1500. प्रश्न दुसरा, वैदिक संस्कृतीचा काळ पूर्ववैदिक आणि रिकामी जागा अशा 2 कालखंडात विभागलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे उत्तर वैदिक. प्रश्न 3, जैन परंपरेत एकूण रिकामी जागा तीर्थकर होऊन गेले. याचे योग्य उत्तर आहे 24. प्रश्न 4, वर्धमान महावीरांनी उपदेश करताना रिकामी जागा या लोकभाषेचा उपयोग केला. आणि याचे योग्य उत्तर आहे अर्धमागधी. गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्ये आणि रिकामी जागा यावर आधारित मध्यम मार्गाचा उपदेश केला. याचे योग्य उत्तर आहे अष्टांग मार्ग. प्रश्न 6, बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ त्रिपिटक हे रिकामी जागा या लोकभाषेत लिहिलेले आहे. याचे योग्य उत्तर आहे पाली. प्रश्न 7, पूर्ववैदिक काळात वेदविद्येत पारंगत झालेल्या आणि आजन्म अविवाहित राहणाऱ्या स्त्रीला रिकामी जागा म्हणत. याचे योग्य उत्तर आहे ब्रह्मवादिनी. प्रश्न 8, शीख धर्माची स्थापना रिकामी जागा यांनी केली. योग्य उत्तर आहे गुरु नानक. प्रश्न 9, पंजाबी भाषेमध्ये सार्वजनिक स्वयंपाकघराला रिकामी जागा म्हणतात. उत्तर आहे याचं लंगर. प्रश्न 10, महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा उगम रिकामी जागा शतकात संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाला. याचं उत्तर आहे 13व्या शतकात. रिकामी जागा या साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्ण युग समजले जाते. याचे योग्य उत्तर आहे गुप्त साम्राज्य. प्रश्न 12, आर्यभट्टाने पृथ्वी रिकामी जागा असल्याचा सिद्धांत मांडला. याचे योग्य उत्तर आहे गोल. प्रश्न 13, मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था म्हणजे रिकामी जागा. याचे योग्य उत्तर आहे मक्ताब. प्रश्न 14, मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी संस्था म्हणजे रिकामी जागा मदरसा. प्रश्न 15, ब्रिटिशांनी सन 1857 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास येथे रिकामी जागा स्थापन केली. उत्तर आहे विद्यापीठे. प्रश्न 16, डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या प्रक्रियेला रिकामी जागा असे नाव दिले. याचे योग्य उत्तर आहे वेस्टर्नायझेशन, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पाश्चात्तीकरण. प्रश्न 17, ब्राह्मो समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. याचे योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी केली. प्रश्न 18, सत्यशोधक समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. आणि याचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. सन 1869 मध्ये रिकामी जागा कालवा खुला झाल्यामुळे भारताचा व्यापार वाढला. आणि याचे योग्य उत्तर तुम्हाला येत असेल तर पटकन सांगा. योग्य उत्तर आहे सुएज कालवा. प्रकरण 2, भारतीय समाजाचे वर्गीकरण. प्रश्न 20, ईशान्य भारतातील आदिवासींच्या स्थलांतरित शेतीच्या पद्धतीला रिकामी जागा शेती म्हणतात. उत्तर आहे झूम. प्रश्न 21, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आदिवासी विकासाबाबतच्या दृष्टिकोनाला रिकामी जागा असे म्हणतात. पंचशील. प्रश्न 22, पंचायत राजची सुरुवात रिकामी जागा समितीच्या शिफारशीनुसार सन 1957 मध्ये झाली. उत्तर आहे बलवंतराय मेहता. प्रश्न 23, मर्यादित भूप्रदेशात निवास करणारा लोकसमूह अशी ग्रामीण समाजाची व्याख्या रिकामी जागा यांनी केली.
उत्तर आहे A.W. ग्रीन. प्रश्न 24. प्रत्येक गावाच्या दैवताला रिकामी जागा असे म्हणतात. उत्तर ग्रामदेवता. प्रश्न 25. मॅक्स वेबर यांनी शहरी समुदायाच्या व्याख्येसाठी एकूण रिकामी जागा लक्षणे सांगितली आहेत. 5. उत्तर. प्रश्न 26. वरिष्ठ जातींना कनिष्ठ जातीकडून सेवा मिळण्याच्या पारंपरिक ग्रामीण व्यवस्थेला रिकामी जागा व्यवस्था म्हणतात. उत्तर आहे जजमानी किंवाच त्याला बलुतेदारी असं म्हणतात. प्रकरण 3. विविधता आणि एकता. प्रश्न 27. शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्यात सुसंगतता न आढळणाऱ्या व्यक्तीस रिकामी जागा म्हणतात. त्यांना तृतीयपंथी म्हणतात. प्रश्न 28. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रिकामी जागा रोजी बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा दिला. उत्तर 6 सप्टेंबर 2018 प्रश्न 29. देशाऐवजी जातीप्रती निष्ठा बाळगणाऱ्याला असे म्हणतात. उत्तर जातीयवाद. प्रश्न 30. राष्ट्रापेक्षा धर्माप्रती अत्यंतिक निष्ठा बाळगण्याला रिकामी जागा असे म्हणतात. उत्तर संप्रदायवाद. विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन, तुमचे 30 प्रश्न पूर्ण झालेत. तुम्हाला यापैकी किती प्रश्न येत होते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता लगेचच या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ दिसते तो व्हिडिओ लगेचच पहा. तुम्हाला समोरचे प्रश्न पाहायला मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.